मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, खूप 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 छान असाल। तर आज ना मी बनवणार आहे लाडू रव्याचे। म्हणजे बघू आता काय काय घालते त्यात, पण हे लाडू मी बनवतीये माझ्या भाऊजाईसाठी। तिला लाडू खाऊशी झाले माझ्या हातचे रव्याचे, तर म्हटलं चला आज आहे ना तिच्यासाठी लाडूच पाठवूयात। आई आहे ना पुण्याला आलेली आहे आणि उद्या जाणार आहे ती नाशिकला, तर ती म्हणे आईकडे मस्त टिफिन भरून माझ्यासाठी आहे ना लाडू पाठव तुझ्या हातचे। तर म्हटलं चला आज आहे ना ते बनवूयात आणि तुमच्यासोबत पण शेअर होतील कसे केलेत मी ते लाडू, कसे बनवते ते। आणि ती पण मला व्हिडिओ पाठवणार आहे, ती पण तिचे रिॲक्शन सेंड करणार आहे की तिला कसे वाटले, कसे आवडले की नाही वगैरे। तर चला मग बनवायला घेऊयात ते लाडू। इथे ना मी 1 वाटी रवा घेते, ते बारीक करून घेते। ऍक्च्युली माझ्याकडे असं झालं की ना बारीक रवा नाहीये, बारीक रवा लागतो लाडूला पण बारीक रवाच नाहीये आणि जाड रवा आणलेला आहे मी। तर म्हटलं आता काय करावं, मग आता चला तो मिक्सर मध्ये ना थोडासा ग्राइंड करून घेऊ आपण, बारीक करून घेऊयात। असं थोडासा, जास्त पीठ नाही करायचंय त्याचं, पण थोडंसं दरदरा पिसून घेते मी, ग्राइंड करून घेते मिक्सर मध्ये। आता इथे मिक्सर मध्ये ना असं आहे ना थोडासा बारीक करून घेतलाय मी रवा। इथे कढई ठेवली आहे, कढईत आपण थोडंसं आहे ना तूप घालून घेऊ। ह्या तुपात हा रवा आहे ना छान आपण आहे ना भाजून घेऊयात। छान खमंग भाजून घ्यायचा आहे हा रवा, एकदम मस्त भाजूयात। आता आपण याला थोडासा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आहे ना भाजायचा आहे छान। हात दुखायला लागला माझा। हा रवा भाजलेला आहे, तर मी ना हे ताटात काढून घेते हा रवा। आता इथे ना अर्धी वाटी मैदा घेतलाय। आता तुपात आहे ना हा मैदा परतवून घ्यायचा आपल्याला छान। रवा जसा आपण भाजला ना छान, तसंच आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे आता छान। थोडा मैदा लालसर होऊ देते, मस्त असा कलर आलेला आहे लाल। आता हे पण आपण हे ताटात काढून घेऊयात। आता इथे परत तूप घेतलंय थोडंसं, आता त्यात टाकते अर्धी वाटी बेसन। आता ते बेसन पण एकदम छान परतवून घेते गोल्डन ब्राउन होईपर्यंत मस्त। घरात आहे ना मस्त खमंग वास सुटलाय, गोड गोड मस्त लाडूचा। बेसन पीठ पण आहे ना छान गोल्डन ब्राउन झालेला आहे, इथे बेसन पीठ पण छान भाजून झालंय। हे पण आपण आहे ना ताटात काढून घेऊयात बेसन। पिल्लू काय करतोय बघू, पिल्लू पिल्लू आई सोबत मस्त खेळतोय। काय माझ्याकडे खेळ म्हणतो माझ्यासोबत। तुम्हाला येतच असेल त्याचा आवाज। काय काय रे, आता तू आला का? आता बघा कोण आलंय, हे बघा, हे बघा कोण आलाय। ओ महाराज काय देऊ तुम्हाला? दिलं का ग त्याला खायला, कावळ्याला? अच्छा, आता आहे ना मी सगळे पीठ आहे ना छान भाजून घेतले। आता आपल्याला करायची पिठी साखर। साखर आहे ना त्यांची चालू आहे मस्ती, आणि इथे मी बनवते लाडू। आता इथे साखर घेतली आहे, ती आहे ना पिठी साखर करून घेते त्याची ग्राइंड मिक्सर मध्ये। तर इथे मी ना थोडेसे ड्रायफ्रूट आहे ना क्रस्ट करून घेतलेत, ते आपण आहे ना भाजून घेऊयात तुपामध्ये थोडेसे। छान परतून परतून घ्यायचे तुपात, म्हणजे त्याची टेस्ट छान लागते। हे छान परतून झालेत, हे पण आता ड्रायफ्रूट आपण यात टाकून घेऊयात। ही पिठी साखर 1 वाटी
अजून अर्धी वाटी लागेल पिठी साखर. अर्धी वाटीला थोडीशी जास्त पिठी साखर घेतली आहे. बस झालं, इनफ आहे. आता हे सर्व मिश्रण आहे ना आपण छान एकजीव करून घेते मी. पिठी साखर आणि जे आपण पीठ भाजलेले आहेत, रवा भाजलेला आहे, त्यानंतर त्यात ड्रायफ्रुट्स टाकले, ते सर्व मी आहे ना एकजीव करून घेते. यात आहे ना मी वरून थोडंसं गरम तूप घातलं होतं जेणेकरून आपले छान आहे ना लाडू बांधता येईल. थोडी इलायची पावडर टाकते टेस्टिंगसाठी, मस्त छान टेस्ट येईल. आता हे मिश्रण आहे ना चांगलं मी एकजीव करून घेतलं. आता याचे ना असे लाडू बांधायला घेऊयात आपण मस्त मस्त ना. थोडासा आता देवाजवळ ठेवते. मी बसली लाडू बांधत बांधत. काय म्हणतात, कोणाकोणाकडे लाडू वळतात म्हणतात, कोणाकोणाकडे बांधतात म्हणतात. आता आमच्याकडे वळतातही म्हणतात आणि बांधतातही म्हणतात. मलाच नाही माहिती प्रॉपर नाव काय आहे. लाडू बनवून घेतीये. ठीक आहे, बनवून घेतीये असंच म्हणते फक्त. गोल गोल लाडू मस्त येतोय. किती छान दिसतोय ना, खायला पण टेस्टी झालाय मस्त. पण जिच्यासाठी बनवला आहे ना मेन, तिला माहित नाही आवडतो की नाही, पण आवडेलच. कोणाकोणाला आवडतात हे लाडू सांगा बरं. मस्त छान बनतायत, लगेच झटपट बनतायत. कंटाळवाणं काम आहे हे लाडू बांधणं, म्हणजे लाडू बनवणं. गोपिका, जर तू हा व्हिडिओ बघतीये तर बघ, मी तुझ्यासाठी एवढे लाडू बनवतीये आणि मला छान रिस्पॉन्स कर की कसे वाटले तुला हे लाडू. मला आहे ना असे 2 हातांनी आहे ना लाडू वळताच येत नाही. काय माहिती का, असे एकाच हाताने छान येतात. मी एका हाताने मोठा पण लाडू करू शकते, बनवू शकते आणि छोटाही लाडू बांधू शकते. हे लाडू आपण आहे ना करतो दिवाळीमध्ये, पण आहे ना तिला खूप खाण्याची इच्छा झाली आणि तिला मेन म्हणजे माझ्याच हातचे लाडू खायचे होते. आई म्हणे थांब मी तिकडे जाऊन आहे ना लाडू बनवते खास तिच्यासाठी आणि देते तिला. पण ती म्हणे तुझ्याच हातचे खायचे आणि तू तिकडनंच पुण्यावरूनच पाठव मला लाडू. म्हटलं चला मग करूयात छान लाडू तिच्यासाठी. मस्त छान असे लाडू बनवते म्हणून तिच्यासाठी. गोपिका, तू हा व्हिडिओ बघत असेल ना तर प्लीज छान कॉमेंट कर मला आणि छान रिस्पॉन्स दे की लाडू कसे झालेत ते. बघ मी तुझ्यासाठी एवढी मेहनत घेतीये. नाही मेहनत वगैरे काही नाही, पण ठीक आहे, मला सांग एकदम छान रिस्पॉन्स कर की तुला कसे वाटलेत लाडू वगैरे. बाहेर वातावरण इतकं मस्त झालंय ना. इथे आई आहे ना बाळाला देतीये झोका आणि चालू आहे तिचं नामस्मरण झोका देत देत. कोण कोण आपल्या बाळाला असं झोका देत देत नामस्मरण करतं सांगा बरं. देवाचं ध्यान. बाळ छान झोपी जातं मग आणि छान झोपतं पण. इथे चालू आहे माझा शेवटचा लाडू अँड झाले डन. झालेत माझे फायनली लाडू बनवून. आता हे मला आई सोबत उद्या पाठवायचे नाशिकला गोपिकासाठी. बघूयात आता तिचे रिॲक्शन आणि तिला कसे वाटतात लाडू, तिला आवडतात की नाही ते बघूयात आपण. The next day. आता आज आई गेली आहे नाशिकला घेऊन टिफिन लाडूचा. आता आज देईल आई गोपिकाला लाडू. बघूयात मग. हॅपी छोडतो पप्पा तुला झोपवतोय. लाड टिल्लू हे बघ काय मोठ. हे बघ लाडू खातो. इसकन कर इसकन कर खातो. ये ये पटकन तुला पाहिजे लाडू. इथे येवती. हां चढते ये इथं आहे ना. अरे कुठे तू कुठे खातो. हे घे दिलं
हां कसं आहे लाडू? चला आता मी टेस्ट करते कसं आहे लाडू. थोडंसं हे लाडू थोडंसं खाऊन बघते. हैप्पी लदे. अरे कहना क्या चाहते हो? मस्त मस्त आहे लाडू. हैप्पी लदे. तू खातो? हैप्पी चल तू खातो? नहीं खाने खा खा खाने खातो हैप्पीने पण खाऊन घेतलं. याला अजून पाहिजे लाडू. ओ याला अजून पाहिजे लाडू.